रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ईश्वरी अंजलीच्या रूममध्ये थांबलेली असते। खरं तर तिला आता हे सगळं पचवणं जड जात असतं की तिचं लग्न झालं आहे आणि ती आता या घरात आहे। ती त्या घराकडे त्या रूमकडे एकटक पाहत असते। तेवढ्यातच अंजली तिथे येते। अंजली ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी, आता हेच तुझं घर आहे, म्हणजे हेच तुझं आता सासर आहे आणि याच घराला तुझं घर मानावं लागणार आहे तुला, कारण आता तुझं लग्न झालंय। मान्य आहे तुमचं लग्न अशा परिस्थितीत झालं, पण आता तुझं लग्न झाल्यामुळे हेच घर तुझं हे कायमचं घर झालं, असं देखील अंजली आता ईश्वरीला बोलून समजावू लागते। त्यावर ईश्वरी आता अंजलीकडे पाहत असते। अंजली ईश्वरीला समजवायचा प्रयत्न करते। ज्या काही परिस्थितीत लग्न झालंय ती परिस्थिती व्यवस्थित नव्हती, मान्य आहे मला, पण तरीही सुद्धा मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी अजूनही मिस होतंय, मग नेमकं काय? आणि त्याच वेळेला आता ईश्वरी अंजलीला विचारते, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला या सगळ्याबद्दल माहिती होतं का? म्हणजेच माझ्यासोबत अर्णव लग्न करणार आहे ही गोष्ट तुम्हाला आधीच माहिती होती का? त्यावर मात्र आता अंजली म्हणते, असं कसं बोलू शकतेस ईश्वरी, तुला कळत नाही आहे की काय झालं आहे आणि काय नाही ते? म्हणजेच मला असं वाटतंय की बघ, जेव्हा तुम्ही लग्न करून या घरात आलात तेव्हा तू आमच्या रिॲक्शन्स पाहिल्याच होत्या। आम्हालाही माहीत नव्हतं की आधी हे सगळं काही झालेलं आहे, पण तरीसुद्धा आम्ही या गोष्टी ॲक्सेप्ट केल्याच ना। आणि तसंही या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं गरजेचंच आहे, कारण मला असं वाटतं की तुमचं लग्न झालं आहे आणि तू ही व्यवस्थित आहेस। चिंटूलाही तू समजून घेशील, कारण ज्या परिस्थितीत लग्न झालं आहे ना ती परिस्थिती एक वेगळीच होती हे सुद्धा मला माहिती आहे, पण यातून सुद्धा नक्कीच काही ना काही मार्ग निघेल। नक्कीच काहीतरी जे काही गैरसमज झालेत ते नीट होतील, पण तू या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस। म्हणजेच हे आम्हाला आधी माहीतच नव्हतं। जेव्हा अचानक तुला लग्न करून दारावर तो घेऊन आला तेव्हाच तर आम्हाला कळलं ना। तुला कळलं नाही का आमच्या रिॲक्शन्स बघून? असं देखील अंजली ईश्वरीला सांगून समजावू लागते। तर आता अंजली जी आहे ती जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता शांततेत हे सगळं काही ऐकायचं काम ती करत असते। पण त्याच वेळेला आता ईश्वरीला हा देखील प्रश्न पडलेला असतो आणि ती याबद्दल विचारत असते। ईश्वरी म्हणत असते की आता मी पुढे काय करायचे, म्हणजे आता माझं लग्न झालं आहे, मी कोणत्या रूममध्ये जायचे? तर चिंटूचीच रूम, आता ही तुझी रूम आहे, त्यामुळे तिथून तुला कुठेही जाता येणार नाही। म्हणजेच चिंटूच्याच रूममध्ये तुला आता राहावं लागेल आणि चिंटूवर तुझा राग आहे मला माहिती आहे, पण जे काही गैरसमज असतील, जे काही राग आहे ते बोलून तुम्ही सॉर्ट आऊट करा, असं मला तरी वाटतं। उगाच आहे ना मनात राग धरून विषय बदली करायला नको आपण। आणि या सगळ्यामुळे ना गोष्टींचा खूप जास्त त्रास होतो। बघ, या घरात लग्न जरी आम्हाला ॲक्सेप्ट असलं तरीसुद्धा आजी, वल्लरी मामी यांना अजूनही हे सगळं ॲक्सेप्ट नाही आहे, तरीसुद्धा आपण प्रयत्न करतोय। दुसरीकडे अर्णव रूममध्ये येतो। अर्णव रूममध्ये येऊन पाहतो तर काय, बेड सजवलेला असतो। मामा तर डोक्याला हातच लावतात आणि म्हणतात की काय बोलावं आता या आकाशला, खरंच ना ह्याने एवढी रूम सजवलेली आहे। तर दुसरीकडे अर्णव हा आता मामाकडे पाहत असतो। तर मामा हा अर्णवला समजावतो आणि म्हणतो की बघ, तू आता कोणत्या परिस्थितीतून जातोयस मला माहिती आहे, पण मला असं वाटतं ना की तू आता ईश्वरीचा नवरा आहेस, त्यामुळे ईश्वरीच्या पुढच्या आयुष्याचा सुद्धा तुला विचार करायला हवा, कारण सगळं काही आता तुझ्या हातात आहे। तर इकडे मात्र अर्णव जो आहे तो मामाला सांगत असतो की मी आता ईश्वरीचा नवरा नाही तर तिच्यासाठी विलन आहे, विलन। कारण ज्या काही परिस्थितीत आमचं लग्न झालं आहे ना त्या परिस्थितीवर ना मी ओळखतो ना चांगला की आमच्यामध्ये नातं काय होतं आणि आता हे नातं मध्यंतरी कसं झालं आहे ते, जे काही वाढणारे गैरसमज या सगळ्या गोष्टी, त्यामुळे नातं हे एका वेगळ्या वळणावर येऊन पोचले। त्याचबरोबर तू तर राकेशपासून त्याचा बचाव केला आहेस, इथूनही पुढे तुला त्याचा सांभाळ करायचा आहे आणि त्यासाठी तू लग्न केले, पण आपण या सगळ्यामध्ये सुरक्षित कशी ती राहील याचा विचार केला आहे आणि इथून पुढे सुद्धा मला असंच वाटतं की आपण या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करायचा। म्हणजे काय, तर आपण तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं, ती कुठेतरी चुकीच्या ह्याच्यामध्ये जात नाही आहे ना हे सुद्धा बघायचं। मान्य आहे हे सगळं कठीण आहे तुझ्यासाठी,
पण आता ती तुझी बायको आहे आणि नात्याने तुला तिची काळजी घ्यावीच लागेल, असं बोलून मामा आता अर्णवला समजावत असतात. आणि अर्णवला हेही सांगतात की हेही दिवस जातील, सगळं काही नीट होईल. आणि हे बोलून त्याला समजावत असतानाच आता ते दोघंही जण बेडकडे पाहत असतात. तेवढ्यातच रूममध्ये आता अंजली जी आहे ते ईश्वरीला घेऊन आलेली असते. म्हणजेच काय तर ईश्वरीने सुद्धा आता ज्या काही गोष्टी आहेत त्या बघितल्यानंतर तिला प्रचंड धक्का बसतो, कारण समोर तो बेड सजवलेला दिसतो. जरी आता त्यांच्यामध्ये वेगळी नाती असली तरीसुद्धा घरातल्यांना कुठे एवढं सगळं माहिती आहे. त्यामुळेच आता बेड तर तो सजवलेला असतो. नेहमीप्रमाणे त्यांची फर्स्ट नाईट होईल असं आकाशला वाटत असतं, म्हणूनच आकाशने ती बेड सजवलेली असते. बेड सजवल्यामुळे आता ईश्वरी मात्र थोडी वैतागलेली असते. ती एका वेगळ्याच नजरेने पाहत असते. पण आता अर्णवही आता तसाच असतो. अर्णव विचार करत असतो की नक्कीच ईश्वरीचा काहीतरी गैरसमज होईल. तर अंजली आता ईश्वरीला रूममध्ये घेऊन आलेली असताना ती म्हणते की बघ, आता ही आमच्या चिंटूची रूम म्हणजे ही तुझीच रूम झाली, तुला कायम याच रूममध्ये राहायचं आहे, असं देखील आता अंजली जी आहे ती ईश्वरीला सांगते. तेवढ्यातच तिथं आकाश येतो आणि आकाश विचारतो, काय मग कसं वाटलं ही सजावट? त्यावर आता मामा बोलतो की हो, खूपच छान आहे, खूप छान तयारी केलीस बघ तू. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी जी आहे ती बघत असते. त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की चला, खूप रात्र झाले आणि या सगळ्या दगादगीमध्ये हेही थकलेच असतील की आपण ह्यांना थोडा वेळ देऊया, ह्यांना काय करतायत ते करू दे, आपण आता निघायला हवं, असं देखील आता अंजली बोलत असते. आणि जेव्हा अंजली हे सगळं बोलत असते तेव्हा खरं तर अर्णव आणि ईश्वरी थोडे अनकम्फर्टेबल असतात एकत्र राहण्यासाठी त्या रूममध्ये. पण आता हे तिघही जण म्हणजेच आकाश, मामा आणि अंजली हे तिकडनं जायला निघतात. तर अर्णव जो आहे तो तिथेच उभा असताना आकाश त्याला ऑल द बेस्ट वगैरे बोलतो आणि निघतो. जेव्हा तो आता तिकडनं निघून जातो ना, तेव्हा ईश्वरी ही शांततेत उभी असते. त्याच वेळेला अर्णव म्हणतो की आता काय करायचं? तर ईश्वरी म्हणते की काहीच नाही करायचं. अर्णव म्हणतो अगे, मी त्याबद्दल नाही बोलते, हा जो बेड सजवला आहे ना त्याबद्दल मी बोलतोय. त्यावर ईश्वरी काहीच बोलत नाही. अर्णव शांतच राहतो, कारण हा बेड जरी त्यांच्यासाठी सजवलेला असला तरीसुद्धा ही रात्र त्यांच्यासाठी काही चांगली नसते हे दोघांनाही माहिती असतं. दोघंही जण आपली तोंड एक फ्लॅट तिकडे आणि एक इकडे अशी करून उभी असतात. तर आता ज्या परिस्थितीत आपलं लग्न झालं आहे ही परिस्थिती खरंच हाताळणं खूप जास्त कठीण आहे हे मलाही माहिती आहे. पण तरीसुद्धा आपण यातून हळूहळू का होईना बाहेर पडूया. आणि तसंही मला असं वाटतंय ना की आपलं लग्न झालं आहे हे घरातल्याने ॲक्सेप्ट केलेलं आहे, तुझ्याही आणि माझ्याही. आणि त्यामुळे आपणही आता आपल्या मनाला समजवायला हवं आणि आपणही ॲक्सेप्ट करायला हवं. दुसरीकडे आता मामा, अंजली आणि आकाश रूम बाहेर पडतात आणि ते आता म्हणत असतात की आपण ना एकदम नॉर्मल राहायला हवं, जेणेकरून ईश्वरीलासुद्धा हे घर आपलेसं वाटेल आणि व्यवस्थित वाटेल. म्हणजे कसं, आपण जास्त दगदग करायची नाही, सगळं काही व्यवस्थित सामावून घ्यायचं. पण या सगळ्यामध्ये मला सांग, जावई बापू कुठे आहेत, जरा त्यांना कॉल करतेस का, असं देखील मामा मुद्दामून अंजलीला सांगतात. तर अंजली लगेचच राकेशला कॉल करायला घेते. राकेशला जेव्हा आता अंजली कॉल करू लागते तेव्हा राकेश हा कॉल रिसीव्ह करत नसतो. राकेश दारू पित असतो. त्याच्या मनात फक्त विचार असतात ते म्हणजे ईश्वरीचे. अंजलीचा कॉल आलेला दिसतो. तो म्हणतो ही बायको खरं तर ना डोकं खायलाच कॉल करत असेल, पण मला ना हिच्याशी जराही बोलायचं नाही आहे. नाही, मी बिलकुलही बोलणार नाही. आणि असं बोलून तो फोन कट करतो. तर इकडे त्याला राग आलेला असतो, कारण अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालेलं आहे आणि त्याला काही झालं तरी ईश्वरीला सोडायचं नाही आहे. म्हणजेच ईश्वरीला सहजासहजी अर्णवचं होऊ द्यायचं नाही आहे आणि त्याचसाठी त्याची खूप जास्त अशी तळमळ सुरू असते. इकडे आता अंजली मामांना सांगते की नाही उचलत येथे फोन, ह्यांना झालंय तरी काय. त्यावर आता खरं तर समजूत घालण्यासाठी मामा सांगतात की चला, तसंही खूप रात्र झाली आहे, उगाच या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसू नकोस, तू आराम कर. तसंही आपणही दमलोय, तू जास्त दमली असशील, तुझ्या या परिस्थितीत तुला जास्त स्वतःची काळजी घ्यायला हवी, आराम कर तू, असं देखील आता तिला सांगण्यात येतं. आणि जेव्हा तिला सांगतात ना तेव्हा ती सुद्धा आता आराम करायला रूममध्ये जाते. जिकडे राकेश हा खूपच जास्त संतापलेला असतो
आणि राकेश जेव्हा संतापतो ना तेव्हा तो इथे तिथे विचार करू लागतो. त्याला कळत नसतं की हे नेमकं काय आहे आणि कसं घडतंय. पण यातून आपल्याला काही ना काही तर मार्ग काढावाच लागेल, कारण या ज्या काही गोष्टी घडतायत ना एकदमच विचित्र आहेत. आणि माझी जर ईश्वरी झाली नाही ना तर ईश्वरी मी त्या अर्णवची सुद्धा होऊ देणार नाही, असं देखील तो म्हणत असतो. आणि तो जास्त दारू पित असतो. त्याच्या डोळ्यासमोर ते प्रसंग उभे राहतात ज्यावेळेला ईश्वरी अर्णवच्या गळ्यात हार घालत होती. आणि हा सगळा प्रसंग त्याच्या नजरेत उभा राहिल्यामुळे तो आता आपल्या मनाचीच मतं मांडत असतो. आणि तो म्हणत असतो की या सगळ्याचा बदला तर मी घेणारच, असंच मी सहजासहजी काही सोडणार नाही, असं देखील आता त्याचं म्हणणं असतं. आणि जेव्हा हे सगळं काही तो बोलत असतो ना तेव्हा मात्र आता त्याने बरेच आता प्लॅनिंग केलेली असतात, कारण त्याला माहिती आहे की काही झालं तरीसुद्धा ईश्वरीला आपल्या हातातून असं सोडायला नको. आणि त्यामुळेच तो या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थितपणे प्लॅनिंग करत असतो. आणि जेव्हा तो आता या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थितपणे प्लॅनिंग करतो तेव्हा आता तो ठरवत असतो की ईश्वरी तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहशील. दुसरीकडे आता ईश्वरी त्या बेडच्या विरुद्ध तोंड करून उभी असते. तर अर्णव तिला समजवायचा प्रयत्न करत असतो आणि तिला म्हणत असतो की आज आपलं लग्न झालंय, पण हे कोणत्या परिस्थितीत झाले मला माहिती आहे. तूही दमलेली असशील आणि मला असं वाटतं की तू अशी त्रास करून घेऊ नकोस स्वतःला. तू आराम कर आणि तुझ्यासाठी आराम खूप जास्त गरजेचा आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला जेव्हा आता अर्णव या सगळ्या गोष्टी ईश्वरीला सांगत असतो त्यावेळेला तो हे सुद्धा सांगतो की बघ, आपल्याला हळूहळू का होईना ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागणार आहेत, आपलं लग्न आणि या सगळ्या गोष्टीच. तर त्यावर आता ईश्वरी शांतच असते. अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरी बोलत नाही आहे. खरं तर तिला राग आहे, पण ती थकलेली सुद्धा असेल, म्हणूनच त्याला असं वाटलेलं असतं. म्हणून तो आता ईश्वरीच्या अंगाला हात लावायला जातो, म्हणजे सरळ तो फक्त हाताला हात लावत असतो तिच्या आणि तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण त्याचा सुद्धा चुकीचा अर्थ ईश्वरीने काढलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की नाही नाही, हातही लावायचा नाही मला. अर्णव म्हणतो की आधी मला काय म्हणायचं ते तरी ऐकून घे. लांब राहायचा माझ्यापासून, मी पहिलेच सांगते तुम्हाला, लांब राहा. असं जेव्हा आता ईश्वरी म्हणते तेव्हा अर्णव तिच्यापासून ऑलरेडी लांब असतो, तरीसुद्धा अजून तो थोडा लांब जातो. त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो की बघ, मला माहिती आहे तू रागवलेली आहेस माझ्यावर, पण त्या दिवशी जो काही प्रसंग घडला ना त्या दिवशी मला बाकी काही सुचलं नाही. जे करावंसं वाटलं ते मी केलं आणि मी काही चुकीचं केलंय असं मला वाटत नाही, असं देखील अर्णव आता ईश्वरीकडे बघून बोलत असतो. तर त्यावर ईश्वरी वैतागते आणि ईश्वरी म्हणते की मला ना चुकीचं समजूच नका तुम्ही, आणि मला माहिती आहे की तुम्ही काय आहात ते. तुम्ही ते सगळं काही ना मुद्दामून घडवून आणलं आणि एकदम तुम्हाला हवं ना तसं केलं. त्यामुळेच ना मला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतोय. माझं लग्न ऑलरेडी त्या राकेशजींसोबत ठरलेलं होतं, पण तरीसुद्धा तुम्ही तिथे येऊन पोचलात आणि त्याचसोबत तुम्हालाच कसं कळलं की मी तिथेच होते. म्हणजे तुम्ही माझा पाठलाग करत होतात. तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचित्र पद्धतीने घडता आहेत. मग तुम्हाला माहिती असूनसुद्धा तुम्ही त्याचा गैरफायदा घेतलात. म्हणजेच काय, तुम्ही ऑलरेडी माझ्यावर लक्ष ठेवून होतात, म्हणून तुम्हाला कळलं की मी तिथे आहे आणि म्हणून तुम्ही तिथे आलात. पण तुम्ही जे काही केलं ना ते खूप चुकीचं केलं. या सगळ्यामुळे मला या सगळ्यातून बाहेर पडणं खूप जास्त मुश्किल होऊन बसले, कारण माझ्या घरच्यांनी माझं लग्न योग्य त्या व्यक्तीसोबत लावून दिलं होतं, राकेशजींसोबत. पण तुम्ही अचानक येऊन तिथे माझ्या गळ्यात मंगळसूत्र काय घातलं आणि सगळी बाजूच पलटून टाकली. आणि त्यानंतर त्या मीडियासमोर केलेलं वक्तव्य, तुम्हाला जरा तरी कळतं का? तुम्ही जे काही केलं ते चांगलं केलं असं तुम्हाला वाटत असेल, पण माझ्यासाठी तुम्ही ऑलरेडी दुश्मन होतात आणि अजूनही तुम्ही माझ्यासाठी दुश्मनच आहात. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. किती काही झालं ना तरी माझी तुमच्याबद्दलची समीकरणं बदलणार नाही आहेत. आणि त्याचसोबत तुम्हाला मी एक स्पष्ट देखील सांगते की माझ्या वडिलांचा जो काही त्रास झाला होता तो तुमच्यामुळे झाला होता. आज माझे वडील जो काही त्रास सहन करतायत तो फक्त तुमच्यामुळे. मग आता एवढं सगळं ऐकून अर्णवही घेत नाही. अर्णवलाही शेवटी संताप येतोच ना, कारण त्याने ईश्वरीच्या चांगल्याचा विचार केला होता आणि त्यामुळेच आता ईश्वरीचं बोलणं ऐकून त्याला खूप जास्त रागराग होत असतो. आणि म्हणूनच
तो आता म्हणत असतो की प्लीज प्लीज. आता ईश्वरी जी आहे ती पुन्हा एकदा अर्णवला सांगत असते की तुम्ही मला काही सांगू नका, कारण मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे आणि काय नाही ते. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल ना की माझ्या घरच्यांनी हे लग्न ॲक्सेप्ट केलं आहे, तर ती तुमची चूक आहे. त्यांनी हे लग्न याचसाठी ॲक्सेप्ट केलं आहे का, तर तुम्ही जे आहात ना ते ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना त्या गोष्टींमुळे, म्हणजेच आपलं लग्न झालं, त्यांची बदनामी होऊ नये याचसाठी बाबांनी हे लग्न ॲक्सेप्ट केलेलं आहे. कारण बाबांना तुम्ही मुळात मान्यच नव्हतात, म्हणून तर बाबांनी तुम्हाला आणि स्पष्ट सांगितलं होतं. पण त्यावेळेला तुम्ही जो काही प्रकार केलात ना माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा, त्यामुळे बाबा आणि माझ्या घरातले या लग्नाला तयार झाले. हे तितकंच खरं आहे, हे लक्षात ठेवा, असं देखील आता ईश्वरी आता अर्णवला सांगत असते. आणि जेव्हा ईश्वरी या सगळ्या गोष्टी अर्णवला सांगते तेव्हा मात्र ती भयंकर चिडलेली असते. अर्णवला असं वाटत असतं की ईश्वरीने आपलं ऐकून घ्यावं, आणि म्हणूनच तो पोटतिडकीने सांगायचा प्रयत्न करत असतो की त्या दिवशी लॉजमध्ये जो काही प्रकार घडला त्या लॉजवर तो तुला घेऊन गेला होता, पण तो लॉज कसा आहे काय आहे याचा विचारणा त्याने केली होती का, नाही ना. आणि तेव्हाही तू त्या लॉजमध्ये एकटी होतीस, एकटी. मग तेव्हा तो कुठे गेला होतास. तेव्हा ईश्वरीवर अर्णववर आता कंप्लेंट करू लागते आणि त्याला म्हणते की तूच त्याला गायब केलं होतंस आणि म्हणूनच तो तिथे नव्हता. त्यावर तर अर्णवला धक्काच बसतो. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. आता ईश्वरी थोडं पुढे निघून जाते, जिथे स्टडी रूम असतो अर्णवचा, तिथे काम करायला असतो तिथे ती जाते. आणि त्याच वेळेला तिथे रडत रडत ती गेलेली असताना अर्णवही तिच्या मागे जातो. पुन्हा एकदा ती अर्णवला म्हणते की जवळ यायचं नाही, सांगितलं मी तुम्हाला, लांब राहा माझ्यापासून, असं ती रागारागात म्हणत असते. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी काय बोलतोय हे तरी ऐकून घे. मला काही हौस नव्हती इतक्या घाईघाई तुझ्याशी लग्न करायची, पण त्यावेळेला तो प्रसंग तसा घडला होता. पोलिसांना काय उत्तर द्यावी या सगळ्यामध्ये तुझी बदनामी झाली असती, आणि हे सगळं काही मला नको होतं, आणि म्हणूनच मी तिथे आलो, आणि त्या परिस्थितीत मला ते करावंसं वाटलं ते मी केलं, आणि मला वाटत नाही मी काही चुकीचं केलं, असं देखील आता अर्णव डायरेक्टली ईश्वरीला सांगू लागतो. आणि जेव्हा तो या सगळ्या गोष्टी ईश्वरीला सांगतो तर या ईश्वरीला ते ऐकूनच घ्यायचं नसतं, कारण तिला अर्णवपेक्षा त्या राकेशवर जास्त विश्वास असतो. इतक्या त्या घाणेरड्या लॉजमध्ये तो तिला घेऊन गेलेला होता, तरीसुद्धा या सगळ्याचे आरोप आहे ना ईश्वरी अर्णववरच करत असते. आणि ती म्हणत असते की तेव्हासुद्धा गायब करण्याचं काम तुम्हीच केलं. आता राकेश ज्यांना जेव्हा कळेल की माझं लग्न झालं आहे तेव्हा काय, आणि तेव्हा हे बोलूनच ते खूप जास्त रडू लागते. आणि अर्णवला आता ती सांगायचा प्रयत्न करत असते की तुम्ही माझ्याशी काही बोलायला येऊ नका. मुळात आहे ना मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही आहे, कारण माझ्या बाबांची जी काही अवस्था आहे ना ती तुमच्यामुळे आहे, आणि तुम्ही आधीपासून माझ्यासाठी दुश्मन होतात आणि आताही माझ्यासाठी दुश्मनच राहाल, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे मला आता तुमच्याशी बोलायचं नाही आहे, तुम्ही इथून जावा, असं देखील ईश्वरी अर्णवला सांगते. ईश्वरी खूप जास्त रडत असते, म्हणून अर्णव ईश्वरीच्या समोर तो ग्लास ठेवतो आणि तिला ते पाणी प्यायला लावणार असतो आणि तिला स्पर्शही करणार असतो. पण तो विचार करतो की नाही, हिला परत हात लावला तर ही पुन्हा ओरडेल, त्यापेक्षा आपण तिला थोडा वेळ देऊया. तिला वेळ दिला की नंतर ती ऑटोमॅटिक स्वतःला स्टेबल करेल, आणि त्यामुळेच आता अर्णव जो आहे तो निघतो आणि स्वतःच्याच रूममध्ये थांबतो, पण दुसरीकडे त्या सोफ्यावर बारक्या बसतो. तर ईश्वरी आता रडत असते. त्यालासुद्धा कळत असतं की या सगळ्याचा त्रास ईश्वरीला होतोय, पण या सगळ्यामध्ये त्याचीही चूक नसते. त्यांनी फक्त अंजली आणि तिचा म्हणजेच ईश्वरीचा विचार केलेला असतो, पण हे कुठे ईश्वरीला माहिती असतं. ईश्वरी आता रागानेच पुन्हा एकदा अर्णवकडे पाहत असते, पण अर्णव मात्र त्याच गोष्टींमध्ये हरवतो, कारण अर्णवला खूप जास्त टेन्शन असतं. किती काही झालं तर अंजली आणि ईश्वरी या दोघींना वाचवायचं असतं, आणि त्याचसाठी त्याने ईश्वरीला लग्न करून या घरात आणलेलं असतं, जेणेकरून ईश्वरीवर व्यवस्थित लक्ष ठेवता येईल, ती आपल्या नजरेसमोर राहील. बाहेर राहिली तर नक्कीच राकेश तिचा गैरफायदा घेऊ शकतो, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि अंजलीचा संसार देखील त्याला वाचवायचा असतो, म्हणून अंजलीला तो या गोष्टी कोणत्याही सांगत नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अंजली रडून तिथेच असणाऱ्या त्या सोफ्यावर झोपते, तर अर्णव तिथे जातो. अर्णवच्या लक्षात येतं की अंजली झोपलेली आहे, तर अर्णव हळूच तिच्या अंगावर एक ब्लँकेट टाकतो, जेणेकरून तिला थंडी वाजायला नको. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्णव वल्लरीकडे जातो आणि वल्लरीला म्हणतो की मी थोडं कामासाठी बाहेर जातोय, पण या घरात मिस इंदोर नवीन आहेत, म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही मिस इंदोरला समजून घ्यायला हवं.
त्यांची बाजू काय आहे ही सुद्धा ऐकून घ्यायला हवी आणि त्यांना व्यवस्थितपणे या रूममध्ये या घरामध्ये वावरण्याची एकदमच गरज आहे आणि यामध्ये तू मदत करशील असं सुद्धा मी विचार करतोय आणि मी आता निघतोय जरा कामासाठी आणि असं बोलून तो बाहेर जातो. परंतु वल्लरी म्हणते की या घरात मला मुळात तिला ठेवायचंच नाही आहे, तिला बाहेर कसं काढायचं ना याचाच मी विचार करते आता वल्लरी म्हणत असते. पण आता या वल्लरीच्या प्लॅनिंगला अर्णव कशा पद्धतीने उधळून लावणार आणि ईश्वरीला तिचं घरात मानाचं स्थान कसं मिळवून देणार हे पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.